हॅलो हाय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या रेसिपीजमध्ये। तर आज मी करणार आहे उन्हाळ्यातले सगळ्यांच्या घरोघरी बनणारे पदार्थ। म्हणजे सगळ्यांकडे आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हटल्यावर पापड, कुरडया, लोणची बनायला सुरुवात झाली असेल तर माझ्याकडे आज सगळ्यात पहिलं उन्हाळी पदार्थामध्ये मी बनवणार आहे मिरचीचं लोणचं। मी थोड्या क्वांटिटीत बनवणार आहे कारण की मी प्रत्येक 2-2 महिन्यांनी हे मिरचीचं लोणचं बनवतच असते। ही माझ्या नवऱ्याचं फेवरेट लोणचं आहे। तिथं मी मिरच्या एकदम स्वच्छ धुवून सुकून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि मिरच्यांना तुम्ही असं मध्ये चिरून सुद्धा घेऊ शकता की अशा बारीक बारीक फोडी करून सुद्धा वापरू शकता, म्हणजे तुमची चॉईस। आणि ते एक मोठा साईजचा लसूण घेतलेला आहे, त्याच्या साली व्यवस्थितपणे मी काढून घेतलेले आहेत आणि लसूण सुद्धा कोरडा आहे व्यवस्थितपणे। आता इथे मी काय केलं, अर्धा मिरच्यांना बारीक बारीक तुकडे करून वेगळे ठेवलेले आहेत आणि अर्ध्या मिरच्या लसूण सोबत मी वाटून घेणार आहे। मिक्सरचं भांडं सुद्धा पूर्णपणे कोरडं आहे, बघू शकता त्याच्यात पाण्याचा एकही अंश नाही आहे। लोणचं करताना ही काळजी नेहमी घ्यावी की त्याच्यामध्ये पाणी जरा सुद्धा नसावं, जेणेकरून लोणचं आपलं नासणार नाही। आता व्यवस्थित मी मिक्सरला फिरवून घेते, बारीक वाटण करून घेते याचं आणि नंतर आपण बाकीच्या गोष्टींकडे वळूया। आता इथं मिक्सरला मी व्यवस्थित फिरवून घेतलं आहे। एका साईडला मी ठेवलं होतं पातेलं गरम व्हायला, ह्याच्यात पण तेल टाकणार आहे पण पाणीचा एकही अंश नाही आहे। पातेलं पूर्ण गरम झाल्यानंतर मी त्यात राईचं तेल घालणार आहे। लोणचं म्हटलं की राईचं तेल हे मस्ट आहे, त्याच्याशिवाय चवच नाही। तर एकदम मी व्यवस्थितपणे लोणच्यासाठी मला जितकं तेल लागेल तेवढं मी घेतलेलं आहे। आता हे तेल व्यवस्थित कडकडू देणं, म्हणजे धूर येईपर्यंत आपल्याला ह्याला तापवायचं आहे। व्यवस्थित धूर निघाला की गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचं। व्यवस्थितपणे पूर्ण थंड झाल्यावरच या तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे। इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं लोणचं मसाला घेऊ शकता, आजकाल रेडीमेड लोणचे मसाले मिळतात, त्याच्यामुळे करणं खूप सोपं होतं। मी ते मिरचीचं लोणचं मसाला घेतलेला आहे, याच्यात मागे सगळी इन्ग्रेडियंट्स दिलेली आहेत। तुम्हाला हवं असेल तर मी एक दिवस तुम्हाला ह्याचा लोणच्याचा मसाला घरी कसा करायचा तोही दाखवेन। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा, पण मी रेडीमेड मसाला सध्याला वापरते। बघा इथे मी बारीक मसाला करून घेतले ना, ह्याच्यातच मी बारीक फोडी पण करून टाकलेल्या आहेत मिरचीच्या। लसूण मिरचीचं वाटण आपलं रेडी आहे। आता हा जो मसाला मी घेतला ह्याच्यात मीठ नाही आहे। कुठलाही मिरचीचा किंवा लोणच्याचा मसाला घेतला त्यात मीठ नसतं, तुम्ही एकदा पॅकेटवर व्यवस्थित वाचून घ्या त्यात मीठ आहे की नाही आणि थोडंसं टेस्ट करून सुद्धा बघा। तर व्यवस्थितपणे आता मी बघितलं याच्यात मीठ नाही आहे, तर मी व्यवस्थित त्याच्यात मला जेवढं अंदाज आहे तेवढं मीठ घातलं। घरचा मसालासुद्धा घातलेला आहे, थोडासा तिखट, जेणेकरून अजून कारण काय मिरच्या मुरल्यानंतर तिखट नाही होत, त्याच्यामुळे मी घरचा थोडा तिखट मसालासुद्धा घातलेला आहे। आणि एक मोठा साईजचा लिंबू आहे, तो पूर्णपणे त्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि व्यवस्थित पिळून घेतला। एकच लिंबू घालायचा, जेणेकरून काय होतं ना त्याला बाइंडिंग चांगली मिळते आणि मिरचीचं लोणचं खूप काळ टिकायला मदत होते। जर लिंबू नसेल तर तुम्ही विनेगर घालू शकता ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे। आता मिरची आहे म्हटल्यावर ते चमच्यानेच मिक्स करायचं, हाताने मिक्स केलं तर हाताची इतकी आग होईल की तुम्ही 2-3 दिवस सहन करू शकणार नाही। म्हणून हातात एकदा ग्लव्स घाला, मग मिक्स करा, नाहीतर मग चमच्याने व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्या। आता आपलं हे तेल पूर्णपणे थंड झालं आहे, त्यात मी थोडंसं अर्धा चमचा हिंग घातलं आहे, व्यवस्थित ढवळून घेतलं आहे। आता त्या लोणच्यामध्ये मी पूर्णपणे घालणार आहे हे तेल। आता हे तेल व्यवस्थित थंड आहे, बघा मिश्रण पूर्ण माझं मिक्स झालेलं आहे, मसाला व्यवस्थितपणे मिश्रणाला लागलेला आहे। मिरची अशी एकदम व्यवस्थित छान दिसते आपली। आता ह्याच्यात आपण लोणचं, म्हणजे लोणचं मुरेल इतकं आपल्याला तेल घालायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज असतो लोणच्याच्या वरती तेल असं तरंगलं पाहिजे, तरच ते म्हणजे एक लेअर तरी तेलाचा आला पाहिजे, तर ते लोणचं व्यवस्थित मुरतं। आता ह्याच्यात मी सगळं तेल घालून घेतलं आणि बघा लोणचं किती छान दिसतंय आपलं, व्यवस्थितपणे मस्त। आता ह्याला मी आता एका बरणीत भरून ठेवणार आहे। बरणीसुद्धा मी व्यवस्थित आधी धुवून घेतली होती, धुवून उन्हामध्ये सुकवली होती, जेणेकरून त्या बरणीमध्ये सुद्धा पाण्याचा एकही अंश नसेल। व्यवस्थित म्हणजे एकदम पुसून स्वच्छ धुवून घेतलेली बरणी असावी। उन्हात थोडा वेळ तिला ठेवा, म्हणजे तीही एकदम कोरडी होईल आतून बाहेरून। आता ह्यात मी लोणचं पूर्णपणे भरून घेतलेलं आहे, मला एवढं क्वांटिटी इनफ आहे कारण आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे। तर हे लोणचं मला 2 महिने टिकेल इतकं आहे। आता मी याला उन्हात ठेवणार आहे 1 ते 2 दिवसासाठी। 2 दिवसानंतर तुम्ही खायला घेऊ शकता, थोडंसं ऊन दाखवायचं लोणचं केलं की नेहमी। तर हे माझं मिरचीचं लोणचं रेडी आहे। आय होप तुम्हाला हे आवडलं असेल तर एक लाईक नक्कीच करा। माझ्या व्हिडिओजना बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या मेहनतीसाठी एक लाईक तर नक्की करा प्लीज। थँक्यू।